जयेश आणि प्रसाद सलामीची जोडी मध्येच्या आतमध्ये दाखल झाली. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रामला आपण पाहतोय. चला 3-2-1 लेग स्प्लिट सामन्याला होते सुरुवात. ग्रीन सिग्नल फर्स्ट बॉल. बॉलर तयार. शॉर्ट पिच बॉल अतिरिक्त गती भुसरी प्राप्त केले. चेंडू सरळ निघून चालाय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय अनंत गावंडा सरांचा. बॅट बॉल. व्हाईट बॉल मात्र या सामन्याची सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. फार चांगली मॅच व्हायला मिळेल. माल्लेवाडी त्यांना फाईट करतोय. अगदी 6 स्टार बेकरे स्वप्नील हाबालीचा संघ त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि त्यांना देऊ आपण शुभेच्छा. फार चांगले समालोचक आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांचा संघ आज स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अबट्याकरचा बॉल मिड विकेट रिझन मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले जात आहेत आणि त्या अगोदर या चेंडूवरती मिळतीये ते फक्त आणि फक्त एक धाव. बाईटने सुरुवात झाली होती या मॅचची. त्यानंतर मात्र पाहतो आपण सिंगल धाव आली या चेंडूवरती. सिंगल मात्र इथून स्ट्राईक रोटेन केली जाते. आता जेला आपण पाहतो स्ट्राईक केनला डावकरा त्याचा स्फोटक खेळाडू आपण म्हणून त्याची गणना केली जाते. अशी बोलक आहे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक केनला. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेग स्टंपचा बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येतोय. हा दुसरा अभांतर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदीच लॉंग स्टॉप नॉन स्टॉप चालला सीमारेषा पार. धावा मिळतील 4 रन. डीजे थोडस या ठिकाणी आता त्यांनी ब्रेक घेतला त्यामुळे डीजे वाजणार नाहीये. थोड्या वेळातच नक्कीच ते येतील. पण 4 धावा आल्यात आणि 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावपटल्यावरती जाऊन पोहोचते 13 वरती. फार चांगला सामना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय 6 स्टार बेकरे संघाने टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. बॉल द्यायचं का? बॉल गेलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक बॉल सर जुना बॉल देऊ नका. नवीन बॉल द्या. फर्स्ट ओव्हर आहे. नवीन बॉल असेल ना आपल्याकडे तर
धावावरती सूचना केलेली आहे आम्ही. तर आयोजक निर्णय घेतीलच. थोड्या वेळातच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चौकार ठोकलाय फलंदाज जयेशनं आणि टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 13 वरती. फार चांगली सुरुवात 5 स्टार बेकर संघानं केली या मॅच मध्ये. बोल तयार पुन्हा एकदा. यावेळीचा फटका फसलाय आणि पहिला झटका जणू काय असं वाटलं होतं की बसला की काय 6 स्टार बेकर संघाला, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून झाली चूक आणि इथून जीवनदान जयेशला आता मिळले जाते. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचतील ते 14 वरती. जयेश फसाले आणि प्रसाद हबाले ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी फार चांगली सुरुवात या ठिकाणी 6 स्टार बेकर संघाने केली या मॅच मध्ये, पण तो इथून याच गतीनं जर धावा बनवला तर कदाचित इथून मी तर म्हणेन 60 ते 65 पर्यंत संघ जाऊन पोहोचेल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, बॅटच्या स्लॉट मध्ये आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चालला सीमा पार. 4 रन. प्रसाद हवालेच्या बॅट मधून आज चौकार आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. चला बॉल बघा, आम्ही प्रेक्षकांना देखील विनंती करतोय की बॉल बाहेर गेला तर लगेच फेका. प्रेक्षक वर्ग थोडीशी सहकार्य थोडंसं करा तुमच्या माध्यमातून देखील. ज्यावेळेस बॉल बाहेर जातो त्यावेळेस नक्कीच आपण थोडं सहकार्य करायचंय. 4 धाबा आलात आणि 4 धाब्याने एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 18 वरती संघ जाऊन पोहोचतोय. 6 स्टार बेकर संघ आपण पाहतोय सर्वप्रथम टॉस गमावला होता आणि या मॅच मध्ये बॅटिंग अगदी पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळते. फलंदाज प्रसाद हवाले, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय जयेश. डेफिनेटली दोन फलंदाजाच्या माध्यमातून फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जयेशने 3 चेंडू खेळलेत, 11 वरती तो खेळतोय. त्याचबरोबर प्रसाद हपालेनं देखील चांगली साथ दिली त्याला. 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एक चांगली सुरुवात इथून आपण पाहतोय 6 स्टार बेकर संघाला देत असताना दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये. रामला आपण पाहतोय, रामच्या या पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळाली. 1 षटकार, 2 चौकार, 2 सिंगल, 1 वाईट. बरंचसं काही घडलं या पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये. इथून सरळ बीट करत चाललाय फलंदाज प्रसाद हवालेला. हा चेंडू डॉट बॉल, शेवटचा बॉल आला या ठिकाणी डॉट. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 स्टार बेकर संघ आपण पाहतोय एक दमदार स्थितीमध्ये 18 धावा धाव फेडल्यावरती. चला बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन आलाय बाला आणि इथून आपण पाहतोय स्ट्राईक एंडला डावखुर हाताचा स्फोटक फलंदाज जयेश ला आपण पाहतोय या ठिकाणी. जयेश फसाले, त्याचबरोबर प्रसाद हवालेला आपण पाहतोय. फार चांगली बॅटिंग सुरुवातीला, एक दमदार सुरुवात आपण पाहतोय 6 स्टार बेकर संघाची. चला मॅच स्टार्ट करा, जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 3 षटकामध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असेल. हो, यावेळेस बाला सांगतोय झुके का नाही साला. आलाय पहिलाच बॉल, इथे डॉट बॉल ना सुरुवात मात्र या ठिकाणी केले बालानं आणि फर्स्ट बॉल या ठिकाणी येतोय डॉट बॉल. सुरुवातीला जरूर आपण धावा पाहिल्यात, परंतु बालाकडे ती क्षमता आहे. इथून फार चांगली गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ वरती
अजून एक वन्स अगेन यावेळेस देखील बीट केलं होतं फलंदाजाला, परंतु अतिरिक्त गती चेंडून या ठिकाणी प्राप्त केली. सरळ शरीर असा वेध आणि इथून आलाय. आज चेंडू दॉट होता, परंतु इथून लेग पॅकचे एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. शरीर असा वेध आणि त्यानंतर मात्र लेग पॅकची सिंगल धाव आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळते. चला, प्रत्येक चेंडूवरती अतिरिक्त एक्स्ट्रा वेल खर्च करू नका, विनंती असेल. खास करून फिल्डिंग करणाऱ्या मालेवाडी टीमला जास्त वेल खर्च करू नका. यावेळेस देखील फटका फसलाय आणि इथून मात्र अजून एक झेल या ठिकाणी. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी बाला पोहोचले नाहीये. चेंडू जमिनीला दान झालाय. बरेच काही घडलं याही चेंडूवरती. आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेन केली जाते. 2 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेत. मी ते म्हणेन इथून आता रनआउट साठी डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाले आणि ते चेक करायचं आहे खेळाडू पोहोचलेत की नाहीये. आणि इथून नक्कीच स्क्रीनवर आपण पाहू शकाल ज्या इंटेक्शन थ्रो झाला. मी तर म्हणेन थोडंसं क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा आम्ही चेक करू. अगदीच आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी चेक करतायत आणि इट इज आणि इथून तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. OUT बॅट्समन आउट. 6 स्टार बेकरा संघाला हा बसतोय. प्रसाद हबालेच्या माध्यमातून पहिला धक्का. बॅट ग्राउंड झाली नव्हती, थोडीशी हवेमध्ये होती आणि त्यामुळे इथून तिसऱ्या पंचांना देखील बराचसा मी तर म्हणेन संघर्ष करावा लागला. आणि परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी बॅट ग्राउंड होता थोड्याच्या हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे इथून फलंदाज प्रसाद हवाले मात्र या चेंडूवरती झालाय बाद. पहिला धक्का 6 स्टार बेकरा संघाला. थोडस निराश होऊन परतलाय, कारण या पद्धतीचा कुठलाही खेळाडू आउट होतो त्यावेळेस नक्की थोडंसं दुःख असतंच त्या खेळाडू. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण हवालीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बाला हरगिज झुकेगा नाही झाला आणि ही महत्वाची विकेट त्यांना या बॉलवरती घेत त्यांना सांगितलंय बॅटच्या स्लॉट मध्ये. परंतु या ठिकाणी लॉंग ऑफला खेळाडू उपलब्ध आहे आणि अजून एक याही बॉलवरती आले. किरण हवालेची विकेट. ठीक आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण हवाले. अगदी सगळेच मी तर म्हणेन बंधूच आहेत. आपण पाहतो या टीम मध्ये सगळेच हवाली. आपण पाहतोय की स्वप्नील हवाले देखील असतील, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांचे आपण सातत्यपूर्वक त्यांचं ओळख आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि आज जिंकले तर नक्कीच त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. सुरुवात फार चांगली केली होती प्रसाद हवाले आणि त्याच्या सोबतीला जयेश फसाले या दोन्ही खेळाडूंनी. परंतु जशी मी तर म्हणेन प्रसाद हवालेची विकेट गेली नाही मॅच मध्ये, तिथून त्याच्या पाठोपाठ करण हवाले देखील परतलाय आणि 2 महत्वाच्या विकेट या दुसऱ्या षटकामध्ये बालाने घेतल्या 2 विकेट. आणि इथून मात्र अजून एक आलाय हा डॉट बॉल झोक्या का नाही झाला आणि या वेळेस मात्र सलगचे 2 डॉट बॉल त्यानं फेकलेत आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त बालानं धावा खर्च केल्या त्या 2 आणि 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल धावा संख्या आहे धावपेडल्यावरती 2 विकेट. प्रसाद हवाले बाद झालाय, करण हवाले बाद झालाय आणि किरण हवाले बाद झालाय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय
प्रवीण हवाले आणि जयेश फसाले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. 2 विकेट कमत 20 धाबा आहेत 6 स्टार बेकरा टीमच्या. डीजे आपण यायचं बघा. डीजे विनंती असेल की आपण या क्षणाला आपला डीजे बंद राहता कामा नाहीये, त्यामुळे आपण प्लीज या. एखादा तरी तुमचा कोणीतरी ठेवून जा किंवा जे काही सॉन्ग जे आहे ते तो आपण रेडी करून जा, जणू काही कोणी त्याला चालवू शकेल. डीजेला विनंती असेल. डीजे ऑपरेटर या आपण लगेच. ओ शॉर्ट फिश लेंथ हुक केला, जागा बनवली, मिड विकेट सीमारेषे पार, बॉल चालला बिग 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 हिट. 6 रन. जयेश हवाले सांगतोय. जयेश फसाले आहे. हवाली बरेच आहेत परंतु जयेश फसालीने ठोकलाय हा मिड विकेटला षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वरती. भव्य स्वागत केले गोलंदाज संजयचं या षटकावरती. मागच्या मॅच मध्ये धावा आल्याच नव्हत्या आणि त्यामुळे इथून मात्र जयेशनं हा षटकार ठोकत वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून उडवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार, चाललाय सीमा पार. 6 रन. दोन चेंडूवरती 2 षटकार ठोकले इथून जयेश फसाले ना. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा मी तर म्हणेन 6 स्टार बेकरा संघाला वन्स अगेन आय बॉल उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चाललाय सीमारेखा पार. 4 रन. जयेश फसाले सध्या मैदानाच्या आतमध्ये. वाट शॉट यावेळेस देखील आकाशाला गवस निघालणारा अजून एक बिग 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 हिट. जयेश फसाले ऑन फायर ठोक. समाज सध्या चौकार आणि षटकाराचीच भाषा बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. जयेश अगदी 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. मागच्या ओव्हर मध्ये बालाने चांगली गोलंदाजी केली होती पण या षटकाची दमदार सुरुवात. अजून एक उडवलाय आणि हाय चाललाय लॉंग ऑन सीमा पार. येतोय आज सलगचा या षटकावरती 4था षटकार. फलंदाज जयेशच्या बॅट मधून ठोक ठोक. डीजे डेफिनेटली क्या बात आहे. कमालीचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जयेश फसाले सध्या रोखलं नामुमकिन झालंय. आई बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कुणी नाहीये आणि बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. बाज मैदान के चारों तरफ देखो, यहाँ भी वहां भी होगा साइट
में भी होगा, ऑन साइड में भी होगा। 13 जलवा और इस गेंद के ऊपर 4 फिर एक बार मिल जाएंगे बल्लेबाज को इस, और इसी के साथ तीसरा ओवर मुकम्मल होता हुआ 52 के स्कोर पे। अब देख सकते हैं साई स्टार बेकरा टीम को क्या बेहतरीन बल्लेबाजी की है। जयेश फसाले ने 11 गेंदों में 43 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहा है। अर्धशतक क्या कंप्लीट होगा इस प्रतियोगिता का। कटकेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून या बॉलवरती मी तर म्हणेन पुन्हा एकदा जयेश फसाले ऑन स्ट्राईक। सध्या फार चांगली बॅटिंग त्याच्या आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे। 11 चेंडूमध्ये 43 वरती तो बॅटिंग करतोय। अगदी या स्पर्धेची सर्वाधिक फास्ट 50 कंप्लीट करेल का हा प्रश्न नक्कीच सगळ्या प्रेक्षक वर्गाने सगळ्या खेळाडूंना इथं पडला असेल। 11 मध्ये 43 वरती तो बॅटिंग करतोय आणि त्याला 7 इथून प्रवीणची फार चांगली पाहायला मिळते। संघ जाऊन पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती। शॉर्टपिच लेंथ उंच गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बीट करत फाईन लेग सीमारेषा फार चाललाय नॉनस्टॉप आणि नॉनस्टॉप चाललाय सीमा पार। जयेशच्या बॅट मधून आलाय अजून एक चौकार। डेफिनेटली 12 चेंडू 47 धावेवरती तो बॅटिंग करतोय। का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। जरा एकदा जोरदार टाळ्या बंद जाऊ दे या खेळाडूसाठी। सर्वाधिक फास्ट 50 होईल का हा प्रश्न या ठिकाणी पडला जातोय, परंतु इथून लाईन चेक करावी लागेल नक्कीच। अनंत गावंडे सर त्या ठिकाणी बोलले इट इज बॅट बॉल। इशाराचा धाबा या ठिकाणी थोडासा दबाव आहे गोलंदाज राहुल वरती। सध्या एक सेट फलंदाज जयेश ला आपण पाहतोय या ठिकाणी ऑन स्ट्राईक। 12 चेंडू 47 वरती तो बॅटिंग करतोय। या मॅच मध्ये 58 बनला साई स्टार बेकरा टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 विकेट। ओ बाय गॉड काय घडलं ऐशांचा वेध आणि इथून मात्र परतावं लागतंय आता फलंदाज जयेशला। त्यांना 13 चेंडू आणि इथून 47 धावांची इनिंग त्याने केली होती आणि तोच झाला आता इथून बाद। जरा एकदा जोरदार त्याला होऊन जातो। या ठिकाणी सर्वाधिक फास्ट धाबा बनवल्यात या संपूर्ण शृंखलेमध्ये। 13 चेंडूमध्ये 47 धाबा त्यानं एकट्याने कुठल्या होत्या आणि तो मात्र आता तंबूच्या दिशेने थोडंसं निराश असं वाटलं होतं की अर्धशतक कंप्लीट होईल, परंतु या मॅच मध्ये थोडीशी निराशा चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळते। कारण त्यानं बॅटिंग फार चांगली राहिली होती, परंतु या शेवटच्या मोमेंटला मात्र तो बाद झालाय। नवीन फलंदाज दिलीप निरगुडर आपण पाहतोय युनिट क्रमांक 4 वरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। डेफिनेटली फक्त 3 धावन अर्धशतक त्याचं भुकलंय। थोडीशी निराशा जरूर असेल चेहऱ्यावरती, कारण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक फास्ट 50 करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती जरूर पाहायला मिळत असता, परंतु अगदीच नशिबानं साथ त्या ठिकाणी त्याला दिली नाहीये। 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। एकूण टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली ती साई स्टार बेकरा संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 58 वरती संघ सध्या जाऊन पोहोचलाय। हा प्रकारचा बॉल हुक करायचा होता, जागा बनवली होती शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये, पण तो इथून सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला आज चेंडू दिलीपला आणि इथून आला डॉट बॉल। बघा प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी पोहोचलेला आहे। सगळ्यांचा आपण आई एकविरा क्रिकेट संघ डोणेवाडी आयोजित 2026 पर्वामधून सगळ्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा करूया आपण गोड सारं कौतुक। बॉलर तयार पुढे सरसावल्यात याही वेळेस बीट केलंय फलंदाजाला आणि इथून देखील लेग पाईकचं ही धाव या ठिकाणी पंच दर्शवतात आणि इथून सिंगल धाव या ठिकाणी बनली जाते। आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता, आपण पाहतोय की सुरुवातीला बेकरी टीमचे कॅप्टन आमच्या समित आपण पाहिले होते की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 60 ते 65 धावेपर्यंत नक्कीच बसू आणि त्याच इंटेक्शन बॅटिंग या ठिकाणी त्यांची पाहायला मिळाली। आपण पाहतो जयेश त्याच्या सोबतीने प्रसादनं देखील चांगली बॅटिंग केली। क्रॉस बॅटनं फटका चांगला आहे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये बॉल चालला अगदी सीमारेषेच्या जवळ, चेंडूला उचलला जाईल फेकले जाईल त्या अगोदर या चेंडूवरती प्राप्त केल्या 2 धाबा। तिसऱ्याचा प्रयत्न होतोय पुन्हा एकदा। एक खेळाडू जरूर पोहोचलाय, परंतु एक खेळाडू फार मागे होता
आणि इथून आखिरकार तिसरी का चौथी धाव. 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. चौकार गेला असता तर बरंच वाटलं असतं, असंच म्हणावं लागेल आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे 4 धावा पळून काढल्यात आणि इथून आता पहिलं सत्र या ठिकाणी होतं समाप्त. टीमची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 6 स्टार ब्रेकरा टीमची. त्या अर्थात 63 वरती 3 विकेट गमावत मात्र या धावा त्यानं बनवल्यात आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आता बनवायच्यात. त्या अर्थातच मालेवाडी टीमला 24 मध्ये 64. तोपर्यंत आपण जाऊया टीजे निलेश यांच्याकडं. ठोक सतीश फेकण्यात आला गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज जयेशला तुम्ही पाहू शकता पहिला बॉल वरती कोणत्याच प्रकारची धावा पाहायला मिळत नाही. डॉट बॉल पहिला बॉल संजय आहे स्ट्राईक इन वरती. संजय आणि बालाची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नॉन स्ट्राईक इन वरती बाला, स्ट्राईक इन वरती संजय.
आडव्या बॅटनं कट करायचा प्रयत्न होता लेटकटचा, परंतु इथून अगदी आपण पाहतोय व्यवस्थित बॅटिंगवरती चेंडू आला नाहीये, त्यामुळे आता फक्त आणि फक्त एक सिंगल एकवटल्या. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग गोरेगाव संघाने केली होती. तब्बल अशाच प्रकारचे फलंदाजी पाहायला मिळाले होते. 66 धावांचा अगदी धावा लावल्या होत्या. 67 धावांचा एक बलमोठं टार्गेट सेट केलं होतं. त्या धावा बनवताना आंबेशिव संघ परास्त झाला. दुसऱ्या बाजूला आता दुसरा सामन्याचा विचार केला तर साई स्टार बिकराज संघाने भरपूर चांगली बॅटिंग केली आणि ती बॅटिंग करत असताना तब्बल धावफलकावरती धावांचा विचार केला तर 63 धावा लावल्या गेल्या. 64 धावांचं टार्गेट आहे. कदाचित मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु हा सामना नवीन आहे, त्यामुळे आता रन चेस केले जातील का, या धावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं. सध्या गोलंदाज तयार, खोलात फेकला, फटका चांगला लाजवाब, परंतु लॉंग ऑफला प्रोटेक्शन तितकं चांगलं पाहायला मिळतं. अगदी एकाच टप्प्यावरती चेंडूला जज केला, कोणतीही गाई गडबड पाहायला मिळालं नाही. सुरेख पद्धतीने चेंडू आडाला उचलला आणि फेकला. या 3 प्रक्रिया करसपर्यंत अगदी आपल्याला पाहायला मिळाला एक सिंगल एकवटल्या. त्या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 2. चला करवले ब संघाचा कर्णधार आपण या लगेचच विनंती असेल, पॅनल्टीला तुम्हाला नक्की सामोरं जावं लागणारच आहे, परंतु आणखीन उशीर करू नका, अन्यथा आणखीन तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असावी. करवले बी हा बॉल वेगानं फेकला, वेगानं बीट जरूर केला, यशरक्षक देखील बीट झाले, परंतु अगदी जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिथे उपस्थित होता, त्यानं भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बाईकच्या स्वरूपात ही धावफलकावरती ऍड केली जाईल. यस, करवले ब संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नक्कीच मी विनंती करतोय, यस अकुलवाडी संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहेत. पिंटू दादा पवार यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभास्त्या नाणेफिकेचा कौल करायचा. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. नाणेफिकीचा कौल केला जातो. एका बाजूला यंगस्टर अकुलवाडीचे कर्णधार, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ करवले बचा कर्णधार तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर आजच्या दिवसामध्ये अस्मिता सार्थक दक्ष 11 अकुलवाडी या नावानं हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला गेला. नाणेफिकीचा कौल केला जातो. छापाचा कॉल अकुलवाडी संघाच्या मार्फत केला गेला आणि इट इज टेल काटा. टॉस जिंकला गेला करवले बस संघाच्या मार्फत. प्रथमतः डिसिजन काय असेल? बॅटिंग. फलंदाजीचा निर्णय घेतला. 4 षटकांची लढत आहे. किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न नशीब तुमचा असेल? 50 ते 55 धावांचा. अगदी 50 ते 55 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु असे कोणते फलंदाज तुमच्या संघावरती आहेत ज्याच्यावरती भरपूर जास्त विश्वास आणि या 50 ते 55 धावा ते लावू शकतात? खेळाडू तसे तर आमचे जे मेन प्लेयर होते ते आले नाही, आता बघू जे आहेत तेच खेळतील. यस, नक्कीच आपण उशिराने या स्पर्धेमध्ये दाखल झालात. खरं तर या उशिरा येण्याबद्दल कुठे काय चुकलंय का तुमचं? तर त्यानं जे प्लेयर मेन होते त्यांच्या आशेवर आम्ही होतो. त्यांची 4 व्हीलर होती, त्याही आयत्या टायमावर सांगितलं का आम्ही नाही येणार. मग अर्जंटमध्ये विको बघितले आम्ही आणि आलो. नक्कीच हरकत नाहीये. आपण संपूर्ण आयोजनाबद्दल 2 शब्द काय, आपल्याला भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळतं. रोहित दादा कुरे असतील, किरण दादा शेलार, त्यानंतर आमचे शोएबजी शेख, त्यानंतर ओमकारजी पाटील, या संपूर्ण आयोजनाबद्दल 2 शब्द काय असतील? खरं तर आम्ही माफी मागतो, या आयोजनात आम्ही लेट झालो. यस, थँक्यू. येऊ करवले बस संघाचे कर्णधार, परंतु आमच्यासोबत जोडले जातात अकुलवाडी संघाचे कर्णधार. प्रथमतः टॉस गमावला गेला, आता तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, त्यामुळे आता किती धावांवरती रोख लावावा लागेल? कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू. यस, नक्कीच कमीत कमी धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल, परंतु आता या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? जास्तीचा वेळ घेत नाही, मॅच भरपूर चांगली रंगात आल्या. आयोजन खूप सुंदर आहे. यस, थँक्यू. दोन्ही संघाला असतील शुभेच्छा. नाणेफिकेचा कौल केला गेला, टॉस जिंकला गेला, तर म्हणजे अगदी आपल्याला पाहायला मिळाला करवले ब संघाच्या माध्यमातून प्रथमतः चूज केले गेले ते बॅटिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले अगदी अकुलवाडी या संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील.
जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने भरपूर चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय जरूर, परंतु काय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं साई स्टार बेकरा या संघाचे खेळाडू. अगदी करवले बस संघ तुम्हाला दोन चेंडूंची पॅनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे, कारण तुमचा सामना रेग्युलर पोल मधला पहिला होता, परंतु तरी सुद्धा आयोजन कमिटीने तुमच्यासाठी एक सामना ऍडजस्ट केला होता. जो दुसरा सामना होता तो पहिला खेळवला, परंतु त्यानंतर देखील तुम्ही वेळेवरती उपस्थित झाले नाही आहात. त्यामुळे आता दुसरा सामना जो तिसरा सामना होता तो देखील इथे कव्हर केला जातोय, त्याची देखील सेकंड इनिंग चालू आहे. त्यामुळे तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी दिली जाऊ शकते, दिली गेली आहे खरं तर. तफल कवरती धावा 13. समीकरण थोडस कठीण आहे, परंतु षटकार भरपूर चांगला मारलाय फलंदाज संजय ऑन स्ट्राईक. हा बॉल वाडे शॉट, आणखीन एक त्याच दिशेला कॉपी बुक स्टाईलला फटका सहजला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार फलंदाज संजय ऑन फायर, सिक्सर. धावफलकावरती 19 धावा. जर पहिल्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारची फटकेबाजी केली असती कदाचित तर टार्गेट थोडस सोपं वाटलं असतं, परंतु सध्या जर विचार केला तर साई स्टार बेकरा संघासमोर हा सामना थोडासा झुकला गेला, कारण 12 बॉल तब्बल 45 धावसंख्येची लक्ष्याची गरज आहे. खरं तर या धावा देखील सेफ नाहीयेत, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष सेफ नसतं. त्यामुळे 12 मध्ये 45 बनवल्या जाऊ शकतात, परंतु त्या बनवता आल्या पाहिजे. यावेळेस एक धाव कंप्लीट केल्या, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला संजयनं. स्वतः वरती आता जबाबदारी त्याने स्वीकारला, त्याला ठाऊक आहे आता इथून त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. त्यामुळे आता आत्मविश्वास भरपूर जास्त उंचावला असेल, त्यामुळे आता पूर्णपणे स्ट्राईक त्याच्या खांद्यावरती आहे. धावा आता त्याच्या माध्यमातून कशा बनवल्या जातील. या 12 बॉल मध्ये 45 बनवायचे होते, एक सिंगल आल्यात. 11 मध्ये 44 बनवायचे आहेत. षटकारांची भाषा बोलावी लागेल, कारण रिक्वायर रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 24 वरती जाऊन पोहोचलाय. त्यामुळे धावा बनवणं महत्वाचं. हा बॉल कोलात फेकला होता, झेलची संधी आहे, परंतु इथून अगदी आपण पाहतोय झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये, परंतु बॅकअपला खेळाडू उपस्थित होत्या. तत्पूर्वी एकवटल्या जात आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. जर कदाचित टार्गेट तुम्हाला 45 ते 50 पाहायला मिळाला असतं तर आणखीन जास्ती लढतीमध्ये मजा आली असती जरूर, परंतु सध्या तरी गरमागरमीचा माहोल या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, कारण 10 बॉल 42 ची गरज आहे. हा बॉल अगदी बॅटीचा टप्पा पडण्या अगोदर बॅटीचा फेस ओपन केला होता, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बालाला, कारण विकेट सोडली नाहीये संजयने. त्यांना स्वतःवरती विश्वास अजूनही दाखवलाय, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर राम नॉन स्ट्राईक एंड वरती सफल झालेत. ऑन साइडला फटका फसलाय, डीप मधून प्रोटेक्शन आहे, पुढे सरसावतोय, परंतु इथे झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 9 बॉल 42 ची गरज होती, आता 2 धावा एकवटल्यात, त्यामुळे आता 8 बॉल 40 ची गरज आहे. समीकरण कठीण बनत चाललंय. मोठे फटके या 2 बॉल वरती येणं फार महत्वाचं असेल. जर कदाचित 2 बॉल वरती 2 षटकार ठोकल्या तर थोडस समीकरण सोपं होईल. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, परंतु हा देखील सिंगल
कन्वर्ट करेल, परंतु आता इथून सामना थोडासा दूर होत चाललाय, कारण 7 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल मध्ये 6 सिक्स कंपल्सरी ठोकणं अनिवार्य आहे. त्यामुळे सामना आता कदाचित सोडावा लागतोय की काय मालेवाडी संघाला, असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. शॉर्टपिच चेंडू होता. यावेळेस पंचांनी सांगितलंय षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं देखील आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी तब्बल 39 धावसंख्येची गरज आहे. त्यामुळे 6 बॉल वरती जरी 6 षटकार ठोकल्या तरी सुद्धा हा सामना सोडावा लागणार आहे. त्यामुळे आता इथून कुठेतरी आशाच्या अगदी विजयाच्या आशा पल्लवित झाल्या असतील त्या साई स्टार बेकरा संघाच्या, असं म्हणण्यास हरकत नाहीये. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 39 धावसंख्येची गरज. डीजे प्रवीण 6 बॉल 39 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला, काय फटका सजवलाय. जितकी उंची तितकी लांबी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय षटकार. संजयच्या माध्यमातून आणखीन एक ऑन साइडला फटका फसला. यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारच्या चुका नसतात. यावेळेस फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. संजय बॅक टू द डगआउट. तेहतीस धावसंख्येची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे खेळाडू तयार राहायचे. अस्मिता सार्थक दक्ष 11 अकुलवाडी आणि त्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल करवले ब. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. खरं तर ज्यावेळेस करवले ब संघाच्या कर्णधाराची बाईट घेण्यात आली त्यावेळेस त्याने सांगितलं त्यांचे 2 ते 3 अगदी मुख्य खेळाडू होते, त्यांची ते वाट पाहत होते, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्याने देखील फसवला गेला. त्यामुळे आता त्यांना या स्पर्धेमध्ये येण्यासाठी भरपूर उशीर झाला. खरं तर आम्ही आयोजन कमिटी आपले आभार व्यक्त करतोय, कारण जरी तुमच्या खेळाडूने तुम्हाला फसवला तरी सुद्धा आम्हाला तुम्ही फसवलं नाहीये, त्याबद्दल तुमचं भरपूर आभार. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या आता 2 बॉलच्या औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये तब्बल 32 धावसंख्येची गरज. सामना भरपूर दूर झाला. फक्त आणि फक्त 2 बॉलच्या औपचारिकताची शिल्लक आहे. सोडून दिलाय, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात दावा खर्च केला जातील. अतिरिक्त वेळ वाया घालवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल आता 31ची गरज. हा देखील डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चला अकुलवाडी संघ आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचं. मॅच संपल्या लगेचच आपण मैदानामध्ये एंटर करा. 1 बॉल 31ची गरज आहे. यस, इथून देखील डॉट बॉल आला. सामना समाप्त झालाय. अगदी 31 धावांना हा सामना विजय झालाय. हार्दिक अभिनंदन साई स्टार बेकरा संघ. विजय झालेला संघाचा घोडचं कौतुक, परंतु पराभूत झालेल्या संघाचे देखील आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद.